ए जनाबाई, अगो बाई, वहिनी तुम्ही काय ग जनाबाई, कालही नाही आलीस आजही नाही. अगं पोरीची कुरकुर चालू होते, मग चोळून घ्यायची सवय असते ना, अंग हलकं होतं ग. अक्षा इकडे ये. मेल्या, तरी तुला सांगितलं होतं ना वहिनीसनी सांग म्हणून. आणि मला सांगून आलं की वहिनीसनी सांगितलं म्हणून. व्हाय तिकडं. अहो वहिनी, भिताड पडलं. पावसात भिजून भिजून पार कुजल्यागत झालं होतं. बरं तर बरं कुणी घरात नव्हतं म्हणून, नाही तर मरायचंच काम होतं बघा. सगळा संसार उघड्यावर पडलाय. म्युन्सिपाल्टीतल्या लोकांना कळवलं होतं, तर म्हणतात कसं, इथं जर नवीन परत भिंत बांधायची असेल तर आधी आमचे हात वल्ले करा म्हणून. अगं बाई, अगं पण त्यांचा काय संबंध. आता कायदा आपल्याला कळतो का वहिनी. ते म्हणे तसा कायदाच आहे म्हणून. कुणीतरी इन्स्पेक्टर आहे म्हणे, कागदाबरोबर नोट सरकवली नाही तर आपल्याकडे डोरं वर करून बघत पण नाही, अर्ज तर डायरेक्ट टोपलीतच. अगं पण तुझा नवरा कुठे आहे. अव भिताड पडलं ना, म्हणजे शकून झालं की नाही त्याला रात्रंदिवस गुत्त्यावर वाचायला. वहिनी, पण मीच येणार होते बघा तुमच्याकडं. 1000-2000 उसनं देता का म्हणून. साहेबांना विचारा की, सगळं उचल एकदम फेडीन बघा. बरं विचारते. हे घे. उद्याच्याला येईन. नक्की यायचं. हाय बाय.